श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवारी करण्यात येणारा उपाय किंवा एक सेवा जाणून घेणार आहोत। अतिशय सोपी परंतु तितकीच ती प्रभावी असणारी ही सेवा आहे। आता ही सेवा आपल्याला कशासाठी करायची आहे तर आपल्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी किंवा कर्जाची समस्या असेल तर त्यापासून मुक्तता होण्यासाठी किंवा या व्यतिरिक्त पैशांसंबंधी ज्या काही तक्रारी आहे त्या सुटण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे। या व्यतिरिक्त बऱ्याचदा आपण काय म्हणतो बघा की माझं भाग्यच चांगलं नाही, माझं नशीबच चांगलं नाही, तर आपल्या नशिबातील वाईट रेषा पुसून टाकण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी असं काम करणार आहे। फक्त करत असताना विश्वासाने करा, त्यासोबतच आपले कष्ट हे आपल्याला प्रामाणिकपणे करायचेच आहे, कारण कष्टाला पर्याय नाही हे आपण नेहमीच सांगत असतो। तशा पद्धतीने कष्ट करायचेच आहे, पण नशिबाची साथ मिळावी त्यासाठी हा उपाय तुम्ही आवर्जून करून बघा। आता हा उपाय तुम्ही फक्त गुरुवारच्या दिवशीच करू शकता, त्यामुळे आज आपण हा व्हिडिओ घेऊन आलो आहोत, कारण आज आहे गुरुवार। तुम्हा सगळ्यांना गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा। गुरुवार आनंदात जाओ, स्वामींची सेवा घडो, यासोबतच रोजच स्वामींची सेवा घडो आणि प्रत्येक दिवस आनंदात जाओ एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। त्यासोबतच नामजप यज्ञ सप्ताहाचा आज तिसरा दिवस आहे, त्यामुळे तुम्ही जे कोणी गुरुचरित्र पारायण करत असाल तर त्यांना देखील खूप खूप शुभेच्छा। तर स्वामी भक्त हो, आजचा उपाय करण्यासाठी तुम्हाला हिरवा चारा किंवा मग गूळ आणि चण्याची डाळ लागणार आहे। यापैकी काहीही घेऊ शकतात, तीनही गोष्टी घ्यायच्या असेल तर तुम्ही तीनही घेऊ शकतात। आता ह्या घेऊन आपल्याला कुठल्या तरी गोठ्यात किंवा जिथे गाय असेल त्या ठिकाणी जायचं आहे। आता हा उपाय करण्यासाठी गाय असणं गरजेचं आहे। आता बघा, शहराच्या ठिकाणी बऱ्याच जणांच्या कमेंट असतात की आमच्या इथे गाय नाही, पण गोशाळा बऱ्याच ठिकाणी असतात। जर तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन शक्य होणार असेल तर आवर्जून तुम्ही त्या ठिकाणी जाऊन हा उपाय करू शकतात, कारण जर आपली समस्या तेवढी मोठी असेल तर ती समस्या सुटण्यासाठी आपल्याला फार कष्ट घ्यायचेच आहे। तर तुम्ही गोशाळेत जाऊ शकतात किंवा गावाकडे असाल तर मग काही प्रश्नच नाही। कोणी शेतकरी तुमच्या ओळखीचे असतील तर त्यांच्याकडे गायी असतातच, तिथे जाऊन त्यांची परमिशन घेऊन तुम्ही त्या ठिकाणी देखील जाऊ शकतात। आता तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक काम करायचं आहे। हा जो गूळ आणि जी डाळ आहे ना ती आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे, पण खाऊ घालताना मात्र आपल्याच हाताने खाऊ घालायची आहे। असं नाही की त्या गोशाळेत कोणाकडे तरी देऊन टाकलं आणि आपलं काम झालं, असं करायचं नाही। हवं तर तुम्ही तिथली जी व्यक्ती असते त्या व्यक्तीला सोबत घेऊन जा, त्या व्यक्तीच्या देखरेखीखाली तुम्ही ते गाईला खाऊ घालायचं आहे। पण खाऊ घालताना एक काळजी घ्यायची, खाऊ घालताना आपले दोनही हात आपल्याला घ्यायचे आहे आणि त्या गाईची जी जीभ आहे ती आपल्या तळ हाताला लागली पाहिजे। अशा पद्धतीने गाईला खाऊ घालायचं आहे, म्हणजे गाईच्या जिभेचा स्पर्श आपल्या तळ हाताला हा झालाच पाहिजे। तुम्ही हिरवा चारा देखील खाऊ घातला तरीही चालेल, पण ही एक काळजी आपल्याला घ्यायचीच आहे। त्यापेक्षा तुम्ही शक्यतो चना डाळ आणि गूळ खाऊ घालण्याचा प्रयत्न करा, कारण गुरुवारच्या दिवशी शक्यतो ह्या दोनही गोष्टींना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। पिवळ्या वस्तूंचं, पिवळ्या पदार्थांचं दानधर्म केलं जातं, ते एक प्रकारे आपण गाईला खाऊ घालत आहोत, ते एक प्रकारचं दानच झालं। त्यासोबतच आपली जी गुरुवारची सेवा असते त्यामधला देखील हा एक भाग आहे, त्यामुळे तुमच्याकडनं ती एक सेवा होते। गोमातेला खाऊ घालण्याचं पुण्य आपल्याला लाभतं, त्यासोबतच तुमची अडचण सुटण्यासाठी देखील मदत होत असते। तर स्वामी भक्त हो, अतिशय छोटा परंतु तितकाच हा प्रभावी उपाय आहे। आता हा उपाय तुम्ही कुठल्याही गुरुवारपासून सुरू करू शकतात, पण गुरुवारीच करायचा आहे। आता किती दिवस करायचं तर सलग 5 गुरुवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे। घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते, असं नाही की मग ह्या गुरुवारी म्हणजे घरातील एका सदस्याने केलं मग तिनेच कंटिन्यू करायला पाहिजे असं नाही। आता समजा पती पत्नी आहे, मासिक धर्म आला तर त्या महिलेच्या पतीने जरी हा उपाय केला तरीही चालणार आहे। त्यामध्ये काहीच टेन्शन घेण्याची किंवा विचार करण्याची गरज नाही। तुम्ही दोघांनी मिळून जर हा उपाय केला तरीही चालेल, दोघांपैकी एकाने कोणीतरी केला तरीही चालेल। या व्यतिरिक्त सुतक वगैरे मध्ये आलं तर मग काय करायचं, विटाळ आला तर काय करायचं, हे बघा मासिक धर्माच्या बाबतीत आपण काय करायचं हे जाणून घेतलेलं आहे। पण जर सुतक आलं आणि तुमच्या अगदी जवळचं कोणीतरी असेल तर नक्कीच तुम्हाला तो गुरुवार स्किप करायचा आहे आणि पुढे ते कंटिन्यू करायचं आहे। असं सलग 5 गुरुवार तुम्हाला करायचं आहे। त्यानंतर इतर काय नियम आहे तर इतर या सेवेमध्ये किंवा ह्या उपायामध्ये कुठलेही नियम नाही, फक्त जे काही आपण करणार आहोत ते मनोभावे करायचं आहे। त्यासोबतच गुरुवारच्या दिवशी आपल्या घरामधली जी नित्य सेवा आहे, स्वामी चरित्र सारामृत असेल, 11 माळी जप असेल किंवा तारक मंत्राचं पठण असेल, ह्या ज्या गोष्टी तुम्ही रेग्युलर करतात त्या तुम्हाला करायच्याच आहे। तर स्वामी भक्त हो, अशा पद्धतीने गुरुवारच्या दिवशी हा छोटासा उपाय करून बघा आणि लाभ घ्या। आता हा उपाय केल्याने होतं काय तर बघा, जेव्हा गायीची जीभ आपल्या तळ हाताला लागते, आपण बघा बऱ्याचदा ज्योतिषाकडे आपण आपला हात दाखवतो, आपल्या हातावरून भाग्य देखील सांगितलं जातं, तर आपल्या हातातलं भाग्य उजळण्यासाठी त्या गायीची जीभ महत्त्वाची ठरत असते। गायीची जीभ जेव्हा आपल्या तळ हाताला स्पर्श होते तेव्हा आपल्या भाग्याच्या रेषा उजळू लागतात किंवा आपल्या भाग्यात जर काही वाईट गोष्टी
गोष्टी लिहिलेल्या असतील, काही अडथळे लिहिले असतील तर ते पुसून टाकण्याचं काम देखील हा एक उपाय करत असतो. कारण गायीला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आता हे वेगळं सांगण्याची गरज नाही. कुठलीही पूजापाठ करायची म्हटली तर गायीला विशेष महत्त्व दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला गायीची अशा पद्धतीने थोडक्यात सेवा करायची आहे आणि त्याचा लाभ घ्यायचा आहे. तर स्वामी भक्त हो, गुरुवार निमित्ताने ही सेवा तुम्ही करू शकता. दिवसभरामध्ये कधीही तुम्ही करू शकतात. आज शक्य झालं नाही तर तुम्ही पुढच्या गुरुवारी करू शकतात. परंतु ही सेवा एकदा करून बघा आणि अनुभव घ्या. फक्त जी कुठली गाय तुम्ही बघणार आहात तिथे जाण्यापूर्वी तिथल्या लोकांशी संपर्क साधा, त्या लोकांना विचारून आणि मग त्या गायीपर्यंत जा. कारण मुके जनावर असतात, मुक्या जनावरांचं आपण काहीही सांगू शकत नाही. त्यामुळे आपल्याला काळजी घेऊन, आपल्या स्वतःची काळजी घेऊनच ही सेवा किंवा हा उपाय करायचा आहे. तर स्वामी भक्त हो, आजची ही माहिती अतिशय सोपी होती परंतु प्रभावी आहे. करून बघा. माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. या संदर्भात जर तुम्हाला शंका असतील तर तुम्ही नक्कीच विचारू शकतात. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, नवीन माहिती घेऊन. आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा म्हणजे नवीन आलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. पुन्हा भेटूया. तोपर्यंत बोलत रहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.